निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश स्टेट बँकेला दिले होते, पण आदेशांचं पालन न केल्यानं सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेवर चांगलेच ताशेरे ओढले। निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करायला इतके आढेवेढे का घेतले जात आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये। सुप्रीम कोर्टाचा स्टेट बँकेला दणका। 24 तासात निवडणूक रोख्यांची माहिती द्या। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा भाजपला फटका। निवडणूक रोखे प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दणका दिलाय। निवडणूक रोख्यांची माहिती उद्याच देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दिलेत। निवडणूक आयोगाने 15 मार्चपर्यंत ही माहिती वेबसाईटवर टाकण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदतवाढ मागितली होती। या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं पाहूया। आम्ही तुम्हाला माहिती देण्यास सांगितलं, तुम्ही आदेशाचं पालन करा, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एसबीआय बँकेला सांगितलंय। यावर माहिती संवेदनशील होती म्हणून आम्ही डिजिटल प्रोसेस केली नाही, असं उत्तर एसबीआय बँकेच्या वतीनं वकील हरीश साळवे यांनी दिलंय। मग तुम्ही लिहिलंय की बॉन्डची माहिती बंद लिफाफ्यामध्ये आहे, मग लिफाफा उघडा आणि माहिती द्या, असं सरन्यायाधीशांनी सुनावलं। पण कोणत्या देणगीदारानं कोणता बॉन्ड घेतला याची माहिती द्यायला वेळ लागतोय, असं हरीश साळवेंनी सांगितलं। यावर एसबीआयने आतापर्यंत काय काय केलं याविषयीची माहिती अर्जात का नाही, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला। आकडे जाहीर करायला मुळीच हरकत नाही, पण गोपनीयता बाळगण्यासाठी सर्व माहिती 2 ठिकाणी ठेवली आहे। जवळपास 22,000 बॉन्ड्स आहेत, त्यामुळे 44,000 कागदपत्र आहेत, अशी माहिती हरीश साळवेंनी दिली। शेवटी आम्ही स्टेट बँकेची याचिका फेटाळत आहोत। 12 मार्चपर्यंत स्टेट बँकेनं उपलब्ध आकडे द्यावेत। निवडणूक आयोगानं 15 मार्चपर्यंत आकडे जाहीर करावेत आणि स्टेट बँकेवर सध्या तरी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करत नसून आदेश पाळले नाहीत तर अवमानाची कारवाई सुरू करू, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठणकावून सांगितलं। ये बिल्कुल साफ है कि स्टेट बैंक के पास जो इन्फॉर्मेशन कोर्ट ने मांगी थी उनके पास है कि किसने बॉन्ड्स परचेज करे उसके डिटेल्स और किसने बॉन्ड्स वो एनकैश करे उसके डिटेल्स, ये सब स्टेट बैंक के पास है और वो कल शाम तक ये सारी डिटेल्स इलेक्शन कमीशन को दे दें। दरम्यान वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचा संबंध निवडणूक रोख्यांशी जोडलाय, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भाजपवर निशाणा साधलाय। बॉन्डशी संबंधित आहे का यांचे अगोदरची कारकिर्दी जी आहे ती पूर्ण बँकिंग सेक्टर मधली, म्हणजे सेक्रेटरी फायनान्स आणि सेक्रेटरी फायनान्स असताना बँकिंग सेक्टर पूर्ण त्यांच्याकडे होतं, त्याच्यामुळे यांना काय घोटाळा झालाय याची पूर्ण कल्पना आहे। देखिए, किसको दिया किसको नहीं दिया उसका जानकारी तो नहीं देंगे, अब क्या देंगे? वो लेके क्या करना है? हमको तो असल में होना किस व्यक्ति से आप लिए, उसको क्या कॉन्ट्रैक्ट दिए, क्या उसको क्या ईडी एग्जम्पशंस में आपको मिला, क्या उसको क्या इनकम टैक्स एग्जम्पशन मिला, क्या उसको किस तरीके का फायदा उसको किया, वो हम छानबीन करते हैं। तो आप वही नहीं दे रहे ना। 2017 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्टोरल बॉन्ड योजना आणली होती, त्यामुळे राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढेल असा केंद्र सरकारचा दावा होता। 2018 मध्ये ही स्कीम सुरू झाली आणि कोणताही भारतीय इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत होता। यामध्ये व्यक्ती, कॉर्पोरेट संस्था बॉन्ड खरेदी करून राजकीय पक्षांना देणगी म्हणून देत असत आणि राजकीय पक्ष हे रोखे बँकेत कॅश करून पैसे मिळवत असत। एसबीआयच्या माध्यमातून इलेक्टोरल बॉन्ड्स जारी केले जात होते। विशेष म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करणाऱ्यांची ओळख गुप्त राहत होती। या बॉन्डचा सर्वात मोठा फायदा सत्ताधारी भाजपला झालाय, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सर्वाधिक फटकाही भाजपला बसलाय। 2018 ते 2022 पर्यंत भाजपला सर्वाधिक इलेक्टोरल बॉन्ड मिळाले, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं एसबीआयला दिलेला दणका हा मोदी सरकारला चपराक असल्याचं बोललं जाते। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।